आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. निसर्गासाठी काम करणाऱ्या जिद्दी माणसांच्या कथा आणि त्यातून उत्पन्न होणारी निसर्ग संवर्धनाची प्रेरणा म्हणजे निसर्गावधान. निसर्गासाठी झटणाऱ्या लोकांची प्रेरणादायी वाटचाल आणि त्यातून समाजाला कृतीची प्रेरणा देणारी मालिका ऐकूया, निसर्गावधान. पाणथळ जागा या फक्त पाण्याचे साठे नाहीयेत, तर जैवविविधतेचं समृद्ध घर आणि पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या परिसंस्था आहेत. या पाणथळ जागांचं संशोधन, संवर्धन आणि त्यांचं पर्यावरणीय महत्त्व आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर योगेश कोळी यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय RJ विद्या हिने. ऐकूया निसर्गावधान या मालिकेचा आजचा भाग. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. निसर्ग अवधान या आपल्या कार्यक्रमात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, निसर्गानं आपल्याला दिलेली अमूल्य देणगी म्हणजेच पाणथळ जागा. या पाणथळ जागा केवळ पाण्याचे साठे नसून जैवविविधतेचं घर, हवामान संतुलनाचे रक्षक आणि मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहेत. परंतु बदलतं हवामान, वाढतं शहरीकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळं या पाणथळ जागांचं अस्तित्व आज धोक्यात येताना आपल्याला दिसते. श्रोते हो, याच पार्श्वभूमीवर पाणथळ जागांचं संशोधन आणि संवर्धन हे पर्यावरणासाठी किती महत्त्वाचं आहे यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि यासाठीच प्राध्यापक राजीव कोळी आज आपल्यासोबत फोनलाईनवर उपस्थित आहेत. सर, आपल्या इन्फिनिटीकडून मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. श्रोते हो, राजीव कोळी यांची जर ओळख करून द्यायचीच झाली तर 14 वर्ष निसर्ग संवर्धन, शाश्वत विकास आणि संशोधन क्षेत्रात सातत्यानं भरीव काम केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणथळ जागा, लेटराईट पठारं, जैवविविधता आणि यांचं दस्तऐवजीकरण आणि त्याचबरोबर लोकसहभागातून संवर्धन हीच राजीव कोळी यांची ओळख. प्राणीशास्त्र विषयाचे अभ्यासक, कुडाळ येथील संत राऊळ महाराज विद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. माय वे जर्नी ऑर्गनायझेशनचे संस्थापक, सदस्य आणि अध्यक्ष, तसंच बर्ड लाईफ ऑफ सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग द लँड ऑफ वेटलँड या महत्त्वपूर्ण पुस्तकांचे लेखक डॉक्टर योगेश कोळी सर आज आपल्यासोबत आहेत. श्रोते हो, निसर्ग संवर्धन ही केवळ संकल्पना नाही, तर लोकचळवळ कशी होऊ शकते याचाच प्रेरणादायी प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर कोळी सर, तुमचं पुन्हा एकदा मी आपल्या या निसर्ग अवधान या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि सुरुवातीचा प्रश्न माझा हाच असेल की पाणथळ जागा म्हणजे नेमकं काय आणि आपण त्या कशा ओळखाव्यात? तर पाणथळ जागा म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर मी सर्वप्रथम आपल्या रेडिओ चॅनलच्या सर्व श्रोत्यांना, जगभरातील सर्व जे पाणथळ प्रेमी आहेत, सर्वांनी एकत्रित येऊन आपण पाणथळांचे संवर्धन करूया ही मी आपल्या चॅनलच्या वतीने सर्वांना आधी विनंती करेन. पाणथळ म्हणजे काय, तर पाणथळ म्हणजे पृथ्वीचं ओलसर फुफ्फुस म्हणायला काय हरकत नाही. कारण पाणथळ म्हणजे अशा भूभाग जो कायमस्वरूपी किंवा ठराविक कालावधीसाठी हे पाण्याने भरलेले असतात. जिथं पाण्याबरोबर हवा असेल किंवा माती असेल, हे सगळे एकत्रित काम करत असतात. जर आपण काही उदाहरणं बघायची झाली तर त्याच्यामध्ये भात शेती येते,
तलाव आहेत किंवा खारफुटी जंगलं आहेत, दलदली भाग आहेत किंवा खड्यांचा भाग आहे, हे सगळं पाणथळ आहेत. या ठिकाणी अशी माती असते जी पाणी धरून ठेवते, किंवा तिथं उगवणारे ज्या काही झाडे असतात ती सर्वसामान्य नसतात. म्हणजे ती पाण्यामध्ये उगवत असतात आणि जमिनीतही उगवतात. त्यामुळे हे भाग जे आहेत ते निसर्गातील सर्वात जैवविविधतेने समृद्ध जागा मानली जाते. आपल्या सर्वांचा समज असा आहे की पाणथळ हे फक्त पाण्याचे साठे आहेत, तर ते तसं नाहीये. तर पाणथळ हे संपूर्ण गोड्या पाण्यातील परिसंस्थेला जीवदान देणारे केंद्रे मानले जातात. जर आपण काही पाणथळ जागांची उदाहरणं जर बघायची झाली तर भारतातलं चिल्का तलाव असेल किंवा लोकटोक तलाव आहे, महाराष्ट्रातली आपली ठाणे खाडी असेल, ही पाणथळ जागांची काही उत्तम अशी उदाहरणं आहेत. आणि जर जागतिक लेवलला आपण जर बघायचं झालं तर पॅटानॉल सारखं पाणथळ जागा असेल जी ब्राझीलमध्ये आहे. अमेरिकेमधील एव्हरग्लेस ही काही प्रसिद्ध अशी पाणथळ जागा आहेत की ज्या तिथल्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहेत. थोडक्यात पाणथळ म्हणजे काय, तर पाणी आणि जमीन यांचा एक संगम असलेलं नैसर्गिक जागा, जिथे मुबलक अशी जैवविविधता असते, साठलेलं पाणी असतं, त्या जागा स्वच्छ असतात एकदम आणि हवामान संतुलनाचे महत्वाचे कार्य करत असतात. खरं तर श्रोते हो, आपण ज्या जागांकडे फक्त साठलेलं पाणी म्हणून बघत असतो, पण तिथं खरं तर एक जिवंत परिसंस्था कार्यरत असते. आणि या पाणथळ जागा इतक्या महत्त्वाच्या आहेत की या पाणथळ जागांसाठी 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस सुद्धा साजरा केला जातो. पण सर्वसामान्य नागरिकांना याचं महत्त्व फारसं लक्षात येत नाही किंवा याचा उद्देश काय आहे हे माहिती नसतं. तर आम्हाला आज थोडक्यात सांगा सर की जागतिक पाणथळ दिवस हा कोणत्या उद्देशानं साजरा केला जातो? आपल्याला माहिती सर्वांना की आपण सर्वजण विकासाच्या नावाखाली आपण सर्व या गोड्या पाण्याचे जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे नद्या असतील किंवा तलाव असतील, दलदल आहेत, हे नेहमीच आपण रिकाम्या जागा समजून त्या लँड डेव्हलपमेंटच्या नावाखाली त्याच्यावरती अतिक्रमण करून त्या बुजवल्या गेल्यात किंवा आपण मोठ्या प्रमाणात त्याचं प्रदूषित करत आहोत. आणि आज आपल्याकडे याच वृत्तींमुळे तिथं पूरही येतात, एकाच वेळी पूरही येतात किंवा दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर पाणी टंचाई असते. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून 1971 मध्ये जगातील काही शास्त्रज्ञ जे आहेत त्यांना कळून चुकलं की जर पाणथळ नष्ट झाले तर पाणी संपणार किंवा पाणी संपेल. आणि म्हणून इराणमधील रामसार येथे जगभरातील जवळपास 170 पेक्षा जास्त देश एकत्र आले आणि पाणथळांचे संरक्षण करण्याचा एकत्रित त्यांनी करार केला. आणि त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी आपण 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस म्हणजे मानवाला दिलेली चेतावणी आहे असं समजायला काही हरकत नाही. आणि त्यानंतर 1971 नंतर भारताने 1972 मध्ये जो रामसार करार जो आहे तो त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि आज भारतात आपण जर बघितलं तर जवळपास 75 पेक्षा जास्त हे रामसार पाणथळ क्षेत्र आहेत. आणि त्यातील आपल्या महाराष्ट्रातील 3 पाणथळ जागा आहेत ज्यांना रामसारचा दर्जा मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये नाशिकचं नांदूर मधमेश्वर आहे किंवा बुलढाण्यामधील लोणार लेक आहे आणि आपल्या मुंबई येथील ठाणे क्रीक आहे. या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. 1971 मध्ये ही ज्यावेळी परिषद भरली, म्हणजे या सालावरूनच आपल्या लक्षात येतं की किती जुना प्रश्न आहे या पाणथळ जागांविषयीचा आणि किती चांगल्या पद्धतीनं हे संवर्धनासाठी काम आपण केलं पाहिजे. सर, खरं तर यावरून लक्षात येतं की या पाणथळ जागा फक्त स्थानिक लेवललाच महत्त्वाच्या नाही आहेत, तर याचं महत्त्व हे जागतिक लेवलला आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की या पाणथळ जागा वाचल्या पाहिजेत. आपण निसर्गात आजूबाजूला बघत असतो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला आढळतात. त्यामध्ये डोंगर असेल, दऱ्या असतील, झाडं असतील, या प्रत्येकाचं एक पर्यावरणासाठीचं वेगळं वैशिष्ट्य आहे. तसंच या पाणथळ जागांचं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल? आणि याचबरोबर कोळी सर, हवामानातील बदल असतील किंवा पूरपरिस्थिती असेल, दुष्काळ असेल, तर या सगळ्या समस्या आपल्याला वाढताना दिसत असतात. तर त्यावेळी या पाणथळ जागा या पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी नेमकी मदत कशी करतात? जर आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलो तर या पाणथळ जागा अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण पाणथळ जागा या पृथ्वीवरील अत्यंत समृद्ध आणि उपयुक्त परिसंस्थेपैकी एक आहेत. जशा इतर आपण परिसंस्था बघतो तर त्यातील पाणथळ ही अत्यंत महत्वाची अशी परिसंस्था आहे.
की ज्याच्यामध्ये पाणी, हवा, माती किंवा विविध वनस्पती आहेत, प्राणी आहेत, की हे सर्वजण प्राणी आणि मानव यांच्यात नैसर्गिक संतुलन राखण्याचं काम करत असतात. जसं आपल्या शरीरामध्ये किडनी फिल्ट्रेशनचं काम करत असते, तसे हे पाणथळ जे आहेत ते निसर्गाची किडनी म्हणायला काय हरकत नाहीये, कारण की हे किडनीचं काम निसर्गामध्ये करत असतो. अच्छा. पाणथळ म्हणजे किंवा दुसऱ्या बाजूला आपण पाणथळ म्हणजे निसर्गाचा एक स्पंज म्हणायला काय हरकत नाही, कारण की हे पावसाचं पाणी हे शोषून घेतात आणि नंतर ते पाणी हळूहळू जमिनीमध्ये सोडतात. बर. जमिनीमध्ये सोडल्यामुळे आपल्या विहिरी भरतात, नद्या आपल्या जिवंत होतात. दुसरी गोष्ट म्हणजे पाणथळ ही नैसर्गिक पाणी शुद्धीकरण करणारी अशी केंद्र आहेत. बर. म्हणजे आपण जे काही पाणथळांच्या जागांमध्ये आपण जे रासायनिक घाण जे आहे किंवा तिथून आलेले विषारी घटक असतील, सांडपाणी, सगळं पाणथळातील वनस्पती किंवा तिथं असणारे सूक्ष्मजीव जे आहेत ते शोषून घेतात. बर. त्यामुळं पर्यावरण दृष्टिकोनातून पाणथळ हे अत्यंत महत्वाचे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हवामान बदल. पाणथळ हे कार्बन शोषून घेतात व ते आपल्या पोटामध्ये साठवतात. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचं काम सुद्धा हे पाणथळ करत असतात. आणि सर्वात महत्वाची म्हणजे पाणथळ हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, कारण पाणथळ जागा या हजारो प्रकारचे मासे, कीटक, बेडूक, पक्षी, अनेक विविध प्रकारचे वनस्पती यांचा अधिवास आहे. बर. अनेक स्थलांतरित पक्षी असतील जे हजारो किलोमीटरचा प्रवास करून ज्या पाणथळांच्या ठिकाणी येतात आणि त्याच्यामुळे जागतिक जैविकता जी आहे किंवा त्या भागाची जैविकता जी असते ती टिकून राहते. म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाणथळ हे सर्वात महत्वाची जागा आहे. सर, तुम्ही खरंच खूप छान सांगितलं की हे वैशिष्ट्य पाणथळ जागांचं जे आहे ते आपल्याला फारसं माहिती नसतं, त्याचं महत्त्व माहिती नसतं. तुम्ही कितीतरी हजारोंपेक्षा जास्त संख्येने इथं कीटक असतील किंवा मासे इथं राहतात, म्हणजे एकंदरीत ते त्यांचं घरच आहे. आणि खरंच हे आपल्याला टिकवणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही सांगितलेल्या वैशिष्ट्यावरून कळतं. म्हणजे हे जर टिकवून ठेवलं तर शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि पीकसुद्धा चांगलं येण्यासाठी जे कीटक असतात ते सुद्धा किती उपयोगी आहेत हे यावरून खरंच कळतं. आणि हीच खरं तर या पाणथळ जागांची ताकद आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कोळी सर, आपण रामसर साईट हा शब्द वारंवार ऐकतो, पण ही मान्यता नेमकी काय असते आणि एखाद्या पाणथळ जागेला रामसर दर्जा कसा मिळतो? रामसर पाणथळ जागा म्हणजे जगातील अशा महत्वाच्या पाणथळ जागा असतात ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक दृष्ट्या महत्वाच्या आहेत. म्हणून त्यांना त्या गव्हर्नमेंट कडून त्यांना संरक्षण मिळालं असतं. आता रामसर हे नाव कसे मिळाले हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तर रामसर हे नाव जे आहे ते इराण मधील रामसर या शहराहून आले. मगाशी जसं मी सांगितलं की 2 फेब्रुवारी 1971च्या करारामध्ये सहभागी झाले होते. ते आपल्या देशातील काही पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या ज्या पाणथळ जागा आहेत त्या रामसर स्थळ म्हणून घोषित करतात. आणि हे रामसर स्थळ जे आहेत ते घोषित करण्यामागे काही उद्देश असावा लागतो. तिथे पाणथळ परिसंस्था जे आहे त्याचं संरक्षण, जैविकता टिकवणे, स्थलांतरित पक्षी जे आहेत त्यांचं संरक्षण आलं, पाणी असेल, अन्न असेल किंवा उपजीविका ज्या आहेत त्या सगळ्या सुरक्षित ठेवणे. आता ज्या देशाला आपल्या देशातील पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून घोषित करायचे असतील तर त्यांनी काही आंतरराष्ट्रीय निकष आहेत ते पूर्ण करावे लागतात. जसं आपण बघितलं तर पाणथळ जागा या दुर्मिळ किंवा संकटग्रस्त वनस्पती किंवा प्राणी यांचे निवासस्थान असावे लागते. म्हणजे तिथं जसं आपण आयुष्यन काही कॅटेगरीज मध्ये जे पक्षी असतील किंवा काही इतर वनस्पती असतील तर ह्या तिथं असणं आवश्यक आहे. किंवा किमान जवळपास 20,000 पेक्षा जास्त पाण पक्षी यांचा अधिवास त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. किंवा मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी त्या ठिकाणी यावे लागतात. तसंच पाणथळ हे माशांचं जीवनचक्रासाठी महत्वाची जागा असावी लागते. अशा प्रकारच्या निकषातून ज्यावेळी हे पाणथळ जातं त्यावेळी त्या पाणथळ जागेला रामसरचा दर्जा मिळतो. बरं. तर श्रोते हो, आपण मगापासून पाणथळ जागांबद्दल कोळी सरांकडून ऐकतो आहोत. या पाणथळ जागा आपल्यासाठी, या पर्यावरणासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे आत्ताच आपल्या लक्षात येतंय. खरं तर आपण ज्यावेळी फेरफटका मारायला जातो किंवा पर्यटनासाठी म्हणून जातो किंवा आपल्या गावामध्ये नदी असते, तलाव असतो, तर याचं महत्त्व आपल्याला फारसं कळत नाही. पण आज आपण जी माहिती ऐकतो आहोत त्यावरून खरंच किती महत्त्वाच्या या जागा आहेत हे आपल्याला कळतं. आणि आपल्या जागांनासुद्धा जर रामसरचा दर्जा मिळावा असं वाटत असेल, ही सगळी परिसंस्था आपल्या आजूबाजूला हवी आणि त्याचा आनंद आपल्याला घेता यावा असं वाटत असेल,
तर नक्कीच आपण सर्वांनी मिळून या पाणथळ जागा वाचवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. कोळी सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे की या पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी अमृत धरोहर हा उपक्रम राबवला जातो. तर या उपक्रमाचा उद्देश नेमका काय आहे आणि प्रत्यक्षात त्याचा फायदा नागरिकांना कसा होतो? तर अमृत धरोहर हा एक भारत सरकारचा आपला एक राष्ट्रीय उपक्रम आहे, जो देशातील महत्वाच्या पाणथळ जागांचे संरक्षण, त्यांचं रिस्टोरेशन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. बरं. हा उपक्रम जो आहे तो भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवाच्या हां. पार्श्वभूमीवर आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून हा सुरू करण्यात आला. याचा मुख्य जो उद्देश आहे तो असा होता की भारताची नैसर्गिक वारसा असलेली जी काही पाणथळ क्षेत्र आहेत हां, हां. ते जपणं आणि पुढील पिढ्यांसाठी ती सुरक्षित ठेवावीत. बरं. उपक्रमांतर्गत देशभरातील जैविकतेने समृद्ध आणि स्थानिक लोकांसाठी महत्वाच्या अशा जवळपास 500हून अधिक पाणथळ जागा निवडून त्यामध्ये साठलेला जो गाळ असेल किंवा प्रदूषण तिथं रोखणं, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह जो आहे तो पुन्हा सुरळीत करणं किंवा स्थानिक वनस्पती जे आहेत त्या ठिकाणी लावणे, हे करत असताना त्यामध्ये स्थानिक जे शेतकरी आहेत किंवा तिथले आजूबाजूचे जे मच्छीमार असतील किंवा त्या भागामध्ये ग्रामपंचायत असेल, विविध महिला बचत गट असतील, यांना सहभागी करून घेऊन पर्यावरण पूरक असे रोजगार किंवा इको टुरिझम, मासेमारी किंवा शाश्वत व्यवस्थापन त्याचं यावर अधिक भर या अमृत धरोहर प्रकल्पामधून दिला जातो. तर या माध्यमातून तलाव असतील, दलदली असतील, खाड्या असतील तर केवळ वाचवल्या जात नाही तर त्या लोकांच्या जीवनाशी पुन्हा जोडल्या जात आहेत. जेव्हा मला असं वाटतं की जेव्हा लोकांच्या पोटाचा प्रश्न त्या पाणथळांशी जोडला जातो तेव्हा ते त्याचे रक्षक बनतात. आणि म्हणून या अमृत धरोहर या प्रकल्पाचा उद्देशच असा आहे की ते तिथल्या आजूबाजूच्या किंवा त्या भागामध्ये असणाऱ्या पाणथळ जागा ज्या आहेत त्या लोक सहभागातून त्यांचं संवर्धन केलं जावं. आता हेच लक्षात येतं खरं तर, सरकारी योजना तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा लोकसहभाग त्याला जोडला जातो. सर, आपण पाणथळ जागांचं किंवा कीटकांचं डॉक्युमेंटेशन करता, तर प्रत्यक्षात हे काम कसं केलं जातं आणि यावेळी कोणत्या नोंदी ठेवल्या जातात? सोप्या शब्दात सांगायचं तर डॉक्युमेंटेशन मध्ये म्हणजे एखाद्या पाणथळ जागेचं ओळखपत्र तयार करणं. जसं आपण आपले आधार कार्ड बनवतो तसं त्या तलावाचं किंवा त्या दलदलीचं एक निसर्गाचं आधार कार्ड बनवणं म्हणजेच थोडक्यात डॉक्युमेंटेशन. जेव्हा आम्ही एखाद्या पाणथळ जागेचं डॉक्युमेंटेशन करतो तेव्हा सर्वप्रथम आम्ही पाहतो की तिथे पाणी कुठून येतं, ते पाणी पावसावरती अवलंबून आहे की नद्यांवरती, आणि ते पाणी कुठे जातं म्हणजे त्याचं आउटलेट काय आहे, त्या जागेची, त्या पाणथळ जागेची खोली किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, नंतर ऋतूनुसार पाण्याची पातळी हे काय बदलते का, हे सगळं त्या डॉक्युमेंटेशन मध्ये आम्ही नोंदवलं जातं. यानंतर आम्ही त्या जागेतील जैवविविधता जी आहे ती पाहतो. तिथे कोणते मासे आहेत, कोणते पक्षी येतात, कोणते बेडूक आहेत, कासव आहेत का, जल वनस्पती काही आहेत का, कारण त्या पाणथळ जागेची खरी संपत्ती असते. एखादा तलाव किती जिवंत आहे हे तिथं असणाऱ्या तिथल्या जैवविविधतेवरून कळत असतं, तिथल्या बायोडायव्हर्सिटीवरून कळत असतं. पण हे डॉक्युमेंटेशन हे फक्त निसर्गापुरतं मर्यादित नसतं. आम्ही त्या पाणथळ जागेवरती अवलंबून असलेल्या जे काही लोकांशी संवाद साधतो. मग ती पाणथळवरती अवलंबून असणारी लोक कोणती आहेत तर तिथले असणारे मच्छीमार असतील जे मासेमारी करतात किंवा शेतकरी आहेत, गुराखे असतील, काही महिला बचत गट आहेत. त्यांना विचारतो की हा तलाव त्यांच्या जीवनात किती महत्वाचा आहे, ते पाणी कशासाठी वापरतात आणि कोणत्या समस्या त्यांना भेडसावत आहेत काय या पाणथळांमुळे. यानंतर आम्ही त्या जागेला असलेल्या धोक्यांच्या सुद्धा विविध नोंदी ठेवतो, जसं की सांडपाणी असेल, कचरा असेल, अतिक्रमण आहे, बांधकाम असेल त्या भागामध्ये केलेलं, किंवा पाणी जे आहे ते पाणी आटण्याची प्रोसेस होते का तिथं, किंवा एखादी परकीय वनस्पतीची वाढ त्या ठिकाणी होते काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नोंदवल्या जातात. आता प्रश्न येतो की हे सगळं आम्ही का करत असतो. कारण पाणथळ जागा जर वाचवायच्या असतील तर आधी त्या नीट समजून घ्याव्या लागतील आपल्याला. बरोबर. डॉक्युमेंटेशन मुळे कोणतीही पाणथळ जागा धोक्यात आली आहे का, कुठे तातडीनं रिस्टोरेशन करायला हवं, कुठे लोकांचा सहभाग वाढवायला हवा, हे त्या डॉक्युमेंटेशन वरून समजत असतं. आणि
जर या माहितीच्या आधारे शासन आपल्या योजना बनवू शकतो. म्हणजे आपण डॉक्युमेंटेशन केल्यानंतर त्या डॉक्युमेंटेशनचा आधार घेऊन जे तिथलं स्थानिक सरकार जे असेल, शासन जे असेल, ते त्याच्या काही योजना वगैरे त्याच्यावरती आपण त्या बनवू शकतात. त्याला लागणारा योजनेसाठी लागणारा निधी जे आहे तो उपलब्ध करून देऊ शकतात आणि संरक्षणाचा निर्णय घेऊ शकतात की कशा प्रकारे तिथं संरक्षण केलं पाहिजे. तसेच स्थानिक लोकांनी आपल्या पाणथळ जागेचे खरे मूल्य कळते व त्याच्या संवर्धनासाठी ते एक पाऊल पुढे येतात. म्हणून पाणथळ जागांचं डॉक्युमेंटेशन म्हणजे फक्त अभ्यास नव्हे, ते त्या जागेचं भविष्य सुरक्षित करण्याचे एक पहिलं पाऊल आहे असं मला वाटतं. आपण जर आज आपल्या तलावाची, दलदलीची आणि खाड्यांची नोंद ठेवली नाही तर उद्या त्या निकषावरून नाहीशाही होतील. म्हणून डॉक्युमेंटेशन म्हणजे निसर्गासाठी केलेली एक अत्यंत महत्वाची गुंतवणूक आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल किंवा आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे की जे पाणथळ जागा ज्या असतील त्या पाणथळ जागांवरती माती टाकून किंवा त्याची बाउंड्री जी आहे ती कमी, डिमार्केशन जे आहे ते कमी केलं जात आहे, बुजवलं जात आहे. आणि भविष्यात कदाचित 15-20 वर्षानंतर कदाचित तिथं पाणथळ जागा होती की नाही हे सुद्धा आपल्याला कळणार. म्हणून अशा प्रकारच्या डॉक्युमेंटेशन मधून ते समोर येईल की या पाणथळ जागा ज्या आहेत त्या तिथल्या जैवविविधता किती आहे, त्याचा एरिया किती आहे. तर याच्यावरून आपल्याला तिथल्या पाणथळ जागांचं महत्व आपल्याला समजू शकतो. अगदीच. तुम्ही आता म्हणालात की या पाणथळ जागा बुजवल्या जातात, पण या बुजवलेल्या जागा जर आपल्याला पूर्ववत आणायच्या असतील तर तसं आपल्याला करता येतं का? नाही, तो जर आपण बघितलं तर कारण की जो अधिवास तिथं अगोदर निर्माण झाला असतो, कारण त्या अधिवास निर्माण होण्यासाठी जवळपास हजारो वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये लोटलेला असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी वनस्पती उगवून येणे आणि त्या वनस्पतीवरती आधारित असणारे कीटक असतील, तर हे जे काही आपण ज्याला इकॉलॉजी थोडक्यात म्हणतो, तर ही इकॉलॉजी जी आहे ती निर्माण होण्यासाठी खूप कालावधी जातो. त्यामुळं ज्या पद्धतीने आपण ते बुजवतोय आणि बुजवून त्या ठिकाणी जर आपल्याला परत रिस्टोरेशन करायचं असेल तर त्यासाठी पूर्ण प्रचंड कालावधी त्याच्यामध्ये. खरं तर या पाणथळ जागा बुजवणं किंवा कायमस्वरूपी नष्ट करणं हे किती नुकसानकारक आहे हेच आपल्याला कळतंय आत्ता. आणि यामुळं खरं तर आपण कितीतरी पिढ्या नष्ट करतो आहोत. ही खूप दुःखद किंवा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोळी सर, आपण हे डॉक्युमेंटेशन करत असताना कीटकांचं महत्त्व खूप आहे हे आपल्या लक्षात आलं, पण नेमकी भूमिका या पर्यावरण संवर्धनाची या कीटकांची कशी आहे किंवा ही भूमिका हे कीटक कशा पद्धतीनं बजावतात हे थोडंसं आम्हाला सांगा. कीटक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कीटकांमध्ये फुलपाखरे येतात, मधमाशा आहेत, भुंग्या आहेत किंवा त्याच्यामध्ये मुंग्या येतात, टोळ आहेत, डास आहेत, आपल्याकडे पतंग किंवा चतू, आपल्या आजूबाजूला दिसणारे असंख्य असे छोटे जीव जे आहेत की ज्यांना पायाच्या 3 जोड्या आहेत आणि ज्यांचं शरीर जे आहे ते 3 भागांमध्ये विभागलं जातं. आपण या सगळ्यांना कीटक असं म्हणतो. आपण अनेकदा त्यांना दुर्लक्ष करतो, पण खरं तर हे कीटक जे आहेत ते संपूर्ण पर्यावरणाचा कणा आहेत. ज्यावेळी डॉक्युमेंटेशन म्हणजे आम्ही फक्त त्याचे फोटो काढणे नाही, तर एखाद्या परिसरात कोणते कीटक आहेत, किती त्याचे प्रकार आहेत, कोणत्या ऋतूत ते दिसतात, कुठे आढळतात याची शास्त्रीय नोंद ठेवली जाते. म्हणजे ते पाण्यात आढळलेत काय किंवा पाण्यामध्येच्या बाजूला असणारे, पाण्यामध्ये असणारे गवत असतील किंवा झाड असतील त्याच्यावरती त्यांचा आढळ काय, या सगळ्या गोष्टींची त्याची नोंद ठेवली जाते. जेव्हा आम्ही कीटकांचं डॉक्युमेंटेशन करतो तेव्हा आम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरतो. नंतर त्याची ओळख करून त्या प्रजाती ठरवल्या जातात. कारण की कीटकांचा अभ्यास करणं हे सोपं नाहीये, कारण की आपल्याकडे म्हणजे की जी जैवविविधता आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचा डॉमिनन्स असेल, कोण संख्येने जास्त असेल तर ते कीटक आहेत. त्यामुळे त्या वेगवेगळ्या पद्धती वापरून त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. तर कीटक हे पर्यावरणाचं आरोग्य दाखवणारे निर्देशक आहेत किंवा त्याला आपला आरसा म्हणायला काय हरकत नाही. एखाद्या परिसरात कीटकाची विविधता जास्त असेल तर त्या ठिकाणचा निसर्ग हा निरोगी आहे असं समजलं जातं. आणि जर कीटकांची संख्या कमी होत असेल तर तिथे प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे असं समजायला काही हरकत नाही. कीटक पर्यावरणासाठी कसे महत्वाचे आहेत हे समजून घेणं फार गरजेचं आहे. परागीभवन होतं, म्हणजे फुलांपासून फळ तयार होण्याची जी प्रोसेस असते हे काम हे मधमाशी करत असते. त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला थोडंसं फुलपाखरे आणि भुंगे जे आहेत हे करत असतात. आणि आपल्याला माहिती की अल्बर्ट आइन्स्टाईन सारखे जे सायंटिस्ट होते त्यांनी सांगितलं होतं की जर जगामधून
मधमाशा जर नष्ट झाल्या तर आपलं मानव जात जे आहे त्याचं अस्तित्व फक्त हे 4 वर्षापुरतं मर्यादित असेल. 4 बरं. वर्षानंतर या पृथ्वीवरून मानव जात ही नाहीशी होईल. बापरे. म्हणजे मध्ये परागीभवनामध्ये मधमाशा ह्या जवळपास 80% त्याच्यामध्ये त्यांचा रोल असतो. आपल्या अन्न साखळीमध्ये सुमारे 1/3 उत्पादन जे आहे ते कीटकांवरती अवलंबून आहे. बर. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कीटक जे आहे ते डिकम्पोजर म्हणून काम करत असतात. म्हणजे झाडाचा पालापाचोळा पडला किंवा एखादे मेलेले प्राणी असतील हे सगळं कुजवून जे आहे ते मातीमध्ये मिसळण्याचं काम हे कीटक करत असतात. अच्छा. त्यामुळे माती सुपीक होते. नाहीतर आपण बघितलं असतं की जर समजा की पावसाच्या पाण्याने किंवा एखाद्या ओढ्यामधून नाल्यामधून जर हा पालापाचोळा जर पाणथळांमध्ये साठत जर राहिला असता तर आज कदाचित त्या पाणथळांमध्ये पाणी कमी आणि पालापाचोळा जास्त झाला. बरोबर. डिकम्पोज करण्याचं कुजवण्याचं काम हे त्या पाण्यामध्ये असणारे कीटक करत असतात. तिसरी सर्वात महत्वाची म्हणजे हे कीटक जे आहेत तो अन्न साखळीचा पाया आहेत. जसं आपण सर्वांना आपल्याला माहिती आहे की फूड चेन ज्याला आपण अन्न साखळी म्हणतो की ज्याच्यामध्ये पक्षी, बेडूक, मासे, सरडे असतील किंवा विविध वटवाघुळे हे सगळे जे आहेत ते या कीटकांवरती अवलंबून आहेत. कीटक नाशक झाले तर ही पूर्णपणे साखळी जी आहे ती तुटून जाईल. आणि म्हणून जेव्हा आम्ही हे कीटकांचं डॉक्युमेंटेशन करतो तेव्हा आम्ही प्रत्यक्षात संपूर्ण परिसंस्था जी आहे ती तपासत असतो. आज शेतीतील कीटकनाशक असतील किंवा जंगलतोड, प्रदूषण, हवामान यामुळे कीटकांची संख्या जी आहे जे झपाट्याने कमी होत आहे. आणि डॉक्युमेंटेशन मुळे हे बदल आपल्याला वेळेत समजतात आणि त्यावर उपाय आपल्याला करता येतील. म्हणून कीटक छोटे असले तर त्यांचं काम जे आहे ते अतिशय मोठं आहे. त्यांचं डॉक्युमेंटेशन म्हणजे पर्यावरण संवर्धनाची पहिली पायरी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. खरंच. म्हणजे आपण जसं म्हणतो की मूर्ती लहान आणि कीर्ती महान, तसंच या कीटकांबद्दल खरं तर म्हणावं लागेल. डोळ्यांना सुद्धा न दिसणारे इतके बारीक असे सूक्ष्म कीटक असतात आणि आपण फार लक्ष सुद्धा देत नाही त्यांच्याकडे. एखादा पायाखाली चिरडून गेला तरी त्याचं वाईट वाटत नाही आपल्याला. आणि अनेकदा आपण या कीटकांकडे दुर्लक्ष करतो, पण हेच छोटे जीव परिसंस्थेचा खरं तर मजबूत पाया आहेत हेच आज आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं श्रोते हो, तुम्हाला मी कळकळीनं सांगेन की आजूबाजूला जाणवणारे आपल्याला दिसणारे जे कीटक आहेत त्यांना कुठलाही आपल्याकडून त्रास होणार नाही याची जरूर काळजी घ्या. ही सुद्धा पर्यावरण संवर्धनासाठीची एक छोटीशी आपली जबाबदारीच आहे किंवा एक छोटंसं पाऊल आहे. सर, आजच्या या आपल्या चर्चेतून खूप साऱ्या पाणथळ जागांच्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा त्याचं वैशिष्ट्य हे आपल्यासाठी, आपल्या पर्यावरणासाठी काय आहे हे नक्कीच आमच्या आणि आपल्या श्रोत्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण श्रोते हो, ही चर्चा इथंच थांबत नाही आहे. उद्याच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पाणथळ जागांवर संशोधन करत असताना नेमके कोणते अनुभव आले किंवा प्लास्टिक मुक्त करण्याचे प्रयत्न हे नागरिकांच्या सहभागातून कसे घडले आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेटलँड स्कूल ही संकल्पना आणि शाश्वत पर्यटन याबद्दल आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. तोपर्यंत श्रोते हो, ही प्रेरणादायी चर्चा ऐकण्यासाठी नक्की भेटा उद्या याच वेळी आणि याच ठिकाणी. ऐकत रहा फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM. मी विद्या आणि माझ्यासोबत राजीव कोळी सर, आम्ही इथेच निरोप घेतो आहोत. धन्यवाद. निसर्गावधान या मालिकेच्या आजच्या भागात पाणथळ जागांचं संशोधन आणि संवर्धन करणाऱ्या तसंच त्यांचं पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगणाऱ्या डॉक्टर योगेश कोळी यांच्याशी RJ विद्या हिने साधलेला संवाद आता आपण ऐकलात.